हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. आता 4 वाजलेले आहे. प्रांजू आणि स्वप्नील थोडे प्लॅटकडे गेलेले आहे आणि तिकडे भाजी मार्केटमध्ये जाईल. आज संडे, जिथे भाजी मार्केट आहे तिथे गेलेले आहे आणि आधी प्लॅटकडे गेले आहेत ते भिलगावला. रुही पण झोपलेली आहे, मी पण आराम करत होती. आता थोडी उठली आहो, कारण झोप तर काही येतच नाही. आज आमच्याकडचे पाहुणे गेलेले आहे. माझी बहिणी आशू, जावाई, मुलं आले होते. कैलासच्या घरात गृहप्रवेश होता. तर चला आता एक चमचम खाते, कारण रुहीच्या आजोबाने 40 चमचम आणले होते, पाहुणे होते तर. रुही झोपलेली आहे. रुही माझ्याजवळच राहते, जात नाही तिच्या मम्मी पप्पासोबत कुठेच, कारण ती झोपते पण रात्री पण दुपारी पण माझ्याजवळच. मला जेवण वगैरे चालून द्यावं लागते, मलाच तिची आंघोळ वगैरे करून द्यावं लागते. शाळेची तयारी पण. रुहीचं आणि माझं चहा पाणी झालं. आम्ही जास्तीत जास्त ब्लॅकच चाय पितो, कारण आजकाल दूध पण व्यवस्थित येत नाही, त्यामुळं दुधाची चाय कोणालाच आवडत नाही आमच्याकडे. आम्ही ब्लॅकच चहा पितो सकाळ दुपारी. रुही आणि माझी चाय वगैरे झाली. रुहीला चाय बिस्किट वगैरे चारला, उठली आहे ती. तर चला आता झाडू वगैरे मारून घेते आणि वर कपडे वाळत घातले आहे प्रांजूने, ते कपडे वगैरे काढून घेऊन येते. आज पाहुणे वगैरे गेल्यामुळं थोडंसं करमून नाही राहिलं, सुनसान वाटत आहे, कारण मुलं वगैरे होते तर दिवसभर 2 दिवस छान वाटलं. पा किती पसारा, बापा बापा बापा. रुई, एक साईड न कर ना. तो हा काय झालं? तू अशी बनवून ठेवतो ना मग घना अभ्यास नाही करत ना, काही नाही. चल उठ लवकर. हो, हे बघ बरं, तू किती घाण करून ठेवली आहे. लवकर घे, उचल तिथून, उचल. केस पाना तिचे लटारीचे. चल ये दाणे काढू लाग बरं मला, टपट वाटाण्याचे, शेंगाचे. एरुआ ये ग, काम करू लाग लवकर लवकर. निवड खेळत राहतं, अभ्यास नाही करत ना, काही नाही. आत्ता प्रांजूचा स्वयंपाक झाला आहे. चांगल्या छान शेवग्याच्या शेंगा मार्केटमधून आणल्या होत्या तिने आणि रुईला वाढून दिलं आहे. रुईला धुवून द्यावं लागते 2-2, 3-3 पाण्याने. सलाद पण केला आहे. माझं जेवण झालं, कारण मला गोळ्या वगैरे घ्यावं लागते, तर मी लवकरच जेवण करून घेते. चिक्कू आणले आहेत. चला आता एखादं खाते. स्वप्नीलने आणि प्रांजूने मार्केटमधून आणलेले आहे ते. चला रुईला पण आता चारून देते. वाटाण्याच्या शेंगा वगैरे आणलेल्या, खरबूज, कांदे वगैरे. आणि आता स्वप्नील बाहेर गेलेला आहे थोडा. रुईचे आजोबा यायचेच आहे, 9 वाजून राहिले. कधी कधी त्यांना वेळ होऊन जातो. माझं जेवण झालं, कारण मला गोळ्या वगैरे घ्यावं लागतं, तर मी लवकरच जेवण करून घेते 7:30-8ला. चला मग, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.